जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. माझं एकच होतं की जिथं आई वडील, जिथं आपली कर्मभूमी, जन्मभूमी, तिथंच आपण सेटल व्हायचं आणि तिथंच लोकांना सेवा द्यायची. एकदा एक पेशंट आला, तो म्हणाला, डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन देणार का? मी त्याला सांगितलं नाही. मग तुम्ही टाके घेणार का? म्हटलं टाके पण नाही घेणार. मग पट्टी? म्हटलं पट्टी पण नाही. मग त्यामुळे मग तुम्ही खरंच ऑपरेशन करणार आहे का म्हणे. आनंदभाई त्यांनी सुरुवातीला जी न्यूजपेपरच्या थ्रू, म्हणजे मल्हार कम्युनिकेशनचे सर्व आनंदभाई, वा, ते आमच्या दिशा हॉस्पिटलच्या जर्नीमध्ये पहिल्या दिवसापासून होते. त्यांनी न्यूजपेपरच्या थ्रू जी ॲड दिली ती ती फर्स्ट माझी पब्लिक आयडेंटिटी होती. त्यामुळे घराघरात आणि दिशा हॉस्पिटल, त्यामुळे त्याची ओळख घराघरापर्यंत पोहोचली. म्हणजे आदर्श बाहेर शोधावंच नाही लागलं, घरीच होते आमच्या. वा वा वा. एक हसीन शाम को दिल मेरा खो गया. एक हसीन शाम को दिल मेरा खो गया. पहले अपना हुआ करता था, अब किसी का हो गया. एक हसीन शाम को दिल मेरा खो गया. वा 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 वा. डॉक्टर साहेब क्या बात आहे. फार सुरीली, प्रासादिक आणि शुभंकर अशी सुरुवात झालेली आहे. मला वाटतं धर्मेंद्र जे आत्ता दिवंगत झालेत आणि जे रजतपटावरचे हिमॅन म्हणून ज्यांचा लौकिक होता, ते तुमचे आवडते ना? ते आवडतं नट आणि त्याला श्रद्धांजली म्हणून एक सुरुवात म्हटलं आपण. बहुत अच्छे. तर रसिक मित्रांनो नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ज्यांचं गाणं मगाशी आपण ऐकलं आणि अत्यंत शुभंकर सुरीली अशी सुरुवात झाली आजच्या या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमाला, तर डॉक्टर अभय गुजराथी गाणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि नेत्रतज्ञ, कुशल असे नेत्रतज्ञ, की शेकडो असे ऑपरेशन्स त्यांनी सहज असे पार पाडलेले आहेत. शिबिरं त्यांनी अटेंड केलेली आहेत, आयोजित केलेली आहेत आणि 31 वर्ष, आय रिपीट 31 वर्षांपेक्षा जास्त अनुभव डॉक्टर साहेबांना नेत्रतज्ञ म्हणून आहे त्यांच्याकडे. आणि आपल्या जळगाव नगरीमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणारं सुसज्ज अद्ययावत असं जे फेको तंत्रज्ञानानं सुद्धा अद्ययावत मशिनरी असणारं असं जे नेत्र रुग्णालय आहे, त्याचे डॉक्टर साहेब संचालक आहेत. त्या हॉस्पिटलचं नाव आहे दिशा. तर डॉक्टर अभय गुजराथी यांचं आपण आपल्या या स्टुडिओमध्ये मल्हार कम्युनिकेशनच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मनापासून स्वागत करूया. सहर्ष स्वागत आहे डॉक्टर साहेब. थँक्यू डॉक्टर देशमुख सर. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग me for this wonderful program. Yes. हॉबी डूबी डू प्रोग्राम. Yes. तुमचं ते प्रोग्रामचं नावच खूप कॅची आहे. क्या बात आहे. आपण बोलतो तेव्हा इट गिव्स अस हॅपी स्माइल. येस. एक तरी छंद असावा असं आमचं ब्रीद आहे डॉक्टर साहेब. आणि आजचा तुमच्या गप्पांचा संवाद कट्ट्याचा विषय आहे गायनाचा छंद देई आनंद. जे सगळ्याच डॉक्टरांना जमत नाही ते तुम्ही सगळं सिद्ध करून दाखवलेलं आहे या सगळ्या तुमच्या जर्नीमधनं, नाही का? एक कुशल असं नेत्रतज्ञ असताना आणि चोपडा तुमचं मूळ गाव आणि पुण्याच्या ख्यातकीर्त असणाऱ्या BJ मेडिकल कॉलेजमधनं तुम्ही डिग्री हासिल केली आणि नंतर जसलोक, तेच पुन्हा दुसरं अतिशय नामांकित आपल्या महाराष्ट्रातलं दुसरं ते रुग्णालय हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल. येस. नंतर
नवसारीशी परत तिथं जाऊन पण तुम्ही तिथं हे केलेलं आहे आणि काही वर्ष मला वाटतं डीन पण कुठेतरी तुम्ही नाही नवसारीला 2 वर्ष तिकडे होतात तुम्ही. तिकडं होतं. हां, आणि मिरजेत पण होतात ना. मिरजला तिकडं फॅको फेलोशिपसाठी राईट. म्हणजे ते सगळं तुम्ही ते तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि आपल्या या ग्रामीण भागातल्या रुग्णांना त्याचा फायदा व्हावा, त्यांचं नेत्राचं डोळ्याचं की जो अत्यंत महत्त्वाचा अवयव आपल्या एकूणच याच्यामध्ये आहे, तर दृष्टी व्हिजन ही फार महत्त्वाची आहे नाही का. तर त्यात त्याची काळजी आणि सगळे कसोशीनं आणि असोशीनं ते सगळं तुम्ही बघत असतात. पण हे सगळं करत असताना परत म्हणजे मी तुमचा फार अल्प परिचय करून दिला. खरं बोलण्यातनं मित्रांनो डॉक्टर साहेबांचा परिचय आपल्याला होणार आहे. अधूनमधून या गप्पांच्या टप्प्यावर आणि वळणावर आपण त्यांच्याकडनं चांगली गाणीसुद्धा ऐकणार आहोत, मुखडे त्याचे. तर डॉक्टर साहेब मला सांगा, एकतर ही सगळी पूर्वपीठिका आणि तुमचं मुळगाव चोपडा, बालपण, वसा, वारसा, फॅमिली सपोर्ट याच्याविषयी आपण पहिले बोलूया आणि नंतर मग आपण नेत्रतज्ञ म्हणून आणि मग आपण छंदाकडे वळूया. बरोबर. येस. मी म्हणजे आय बॉर्न इन मुंबई आणि ब्रॉटअप इन जळगाव. आम्ही तसं आमचं मूळ गाव चोपडा, बरोबर आहे, पण वडील जळगावला नंतर सेटल झाले आणि त्यामुळे पहिल्यापासूनच इच्छा होती की जरी पास आऊट झालं आपल्याला तरी जळगावला शेवटी आपल्याला सर्व्हिस द्यायची आहे. कारण आपलं मूळ गाव चोपडा आणि आपली कर्मभूमी, जन्मभूमी, त्यामुळे आपल्याला तिकडंच सेटल करायचं होतं. तुम्हाला मी गंमत सांगतो, मी जेव्हा पासआउट झालो मी 6 महिने जसलोक हॉस्पिटलला होतो मुंबईला. बरं. आणि तिकडं डॉक्टर कांती मोदी म्हणून त्यांच्या अंडर मी काम केलं. अच्छा. तर त्यांना असं कोणी इश्यू नव्हता, मुलगा किंवा मुलगी नव्हता. तर त्यांच्या अंडर मी काम केल्यावर त्यांचे आणि आमचे खूप ते चांगले रिलेशन झाले. ते मला अगदी मुलासारखे मानायला लागले. तर त्यांनी जळगावला घरी फोन पण केला वडिलांना की तुमचा मुलगा मला दत्तक देऊन द्या. आणि त्याने मी त्याला इथं मुंबईला सेटल करतो जसलोक हॉस्पिटलमध्ये. पण वडील म्हणे काहीच हरकत नाही, त्याची इच्छा असेल तर. पण माझं एकच होतं की जिथं आई वडील, जिथं आपली कर्मभूमी, जन्मभूमी, तिथंच आपण सेटल व्हायचं आणि तिथंच लोकांना सेवा द्यायची. वा. असं म्हणजे एक सेवेचा एक वसा तुमच्याकडे आहेच आणि तो वारसासुद्धा तुम्ही समर्थपणे पुढे नेत आहेत. वडीलसुद्धा सेवाभावी प्रवृत्तीचे, आई सेवाभावी प्रवृत्ती. वडील म्हणजे आम्ही तसं चोपडा, वडिलांचा चोपडा ट्रान्सपोर्ट, वडील जनता बँकेत व्हाईस चेअरमन होते आणि RSSचे कट्टर होते ते. त्यामुळे RSSचे कट्टर असल्यामुळे त्यांचं आमच्याकडे रोज कोणी ना कोणी RSSचं जे पाणी स्वयंसेवक जे आहे. अच्छा. तिकडं कसं स्वयंसेवक म्हणजे काही असं हॉटेल बिटेल तेव्हा असं काही त्यांचं हे नव्हतं, प्रत्येकाच्या घरी जायचं. तर आमच्या घरी कोणी ना म्हणजे ते कार्यालय आमच्या घरापासून अगदी जवळ होतं. त्यामुळे कोणी ना कोणी घरात चहा पाणी, अंघोळ, पेपर, न्यूजपेपर म्हणजे असं रोज सकाळी कोणी ना कोणी असायचं. जेवायला पण कोणी असायचं. इव्हन कन्याशाळेच्या 4 मुली कोणत्या पण सण असो, दसरा, दिवाळी, तर आमच्या घरी जेवायला यायचं. ते आम्ही बघत आलो. आणि आमचं जळगावला असे 2-3च घरं होते. चोपडा आमचं गाव, त्यामुळे चोपड्याचे कोणी पण घरी आले की घरी सामान ठेवायचा, चहा पाणी करायचा, सामान म्हणजे काम झालं की जेवण करून बॅग घेऊन परत चोपड्याला जायचे. म्हणजे त्यांना आपलेपणा वाटायचा. म्हणजे तेव्हा तसं असं बघितलं तर 2च रूम होत्या आणि आम्ही राहणारे आई वडील आम्ही 4 आणि आमचे 3 मामा पण होते असे. आणि बाहेर येणारे, अजून बाहेरून येणारे पाहुणे. पण घर लहान पण त्यांचं मन खूप मोठं होतं आणि तेच संस्कार आमच्यावर आज. नक्कीच. आणि अत्यंत जाणीवपूर्वक आपण तो वारसा पुढे चालवत आहे. म्हणजे माझ्या तुमच्या पेशंट्सला पण मी काही भेटलो आहे, काही माझ्या माहितीतले सुद्धा आहेत. तर आजही ते व्रत तुम्ही अतिशय मनापासून ते जोपासलेलं आहे. म्हणजे ते नातेवाईकांना सुद्धा तुम्ही त्यांच्या भोजनाची व्यवस्था. वडील जे होते ते वृद्धाश्रम त्यांच्या अंडर मातोश्री वृद्धाश्रम आणि केशव सतुई प्रतिष्ठानचे 2 प्रोजेक्ट होते, शोधा सांगती हे. तर ते वडील गेल्यावर वडील खूप लवकर गेले. मग आपण ती सर्व्हिस देऊ नव्हतो शकत. तर म्हणून मातोश्री वृद्धाश्रमच्या आपण प्रत्येक पेशंटला आपण कॅटरॅक्ट सर्जरी, डोळ्यांचा काही पण प्रॉब्लेम असेल, कॅटरॅक्ट सर्जरी असो, तपासणी असो, ते टोटली फ्री ऑफ चार्ज करत होते. व जेव्हा पण ते ऑपरेशनला येत असेल तेव्हा आपण त्यांना घरून जेवण देत असो
आणि कधीकधी सुरुवातीला तर आपण त्यांना आमच्याच कारमधून त्यांना तिकडे पण पोहोचून द्यायचं मातोश्री वृद्धाश्रममध्ये. वा वा. तर तो 99 वडील गेल्यापासून तो आजपर्यंत तो आपण चालू ठेवला. सिलसिला चालू आहे असं. येस. वा वा. म्हणजे खऱ्या अर्थानं सॅल्यूट करावं असं काम आहे. सगळ्यांना जमतं असं अजिबात नाही. अनेक धन्वंतरी माझे सन्मित्र आहेत, पण ते आणि त्यांचं पेशा, डॉक्टरी पेशा, याच्यात ते सगळे मग्न असतात, कार्यमग्न. तेही काही वाईट नाही, पण हे सगळं करत असताना सुद्धा सेवाभावी वृत्ती जोपासणं आणि नवं ते हवं आणि कमी तिथं आम्ही, ही वृत्ती तुमची आहे आणि सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. तर आपल्या ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या माहितीसाठी, कारण तुमचं 31 वर्ष प्रदीर्घ सेवा रुग्णांची तुम्ही केलेली आहे, नेत्रसेवा केलेली आहे, त्यांचं आरोग्य अगदी मनापासून जपण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तर आणि अत्यंत सुसज्ज असं तुमचं हॉस्पिटल मी पाहिलं आहे. तर त्याच्याविषयी आम्हाला काय सांगाल की काय काय कुठल्या कुठल्या यंत्र तुमच्यापाशी आहेत आणि काजबिंदू आणि मोतीबिंदू याचं काळजी घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? सुरुवात मी जेव्हा 94ला केली, मी तुम्हाला एक सुरुवातीचं पण मी सांगतो. जेव्हा मी नवसारीहून इथं 2 वर्षाचा प्रारंभ जळगावात आणि जळगावला सुरुवात केली, ती सुरुवात पण माझी खूप जोरात झाली. त्याला पण 3-4 कारणं होती. एक तर मी नवसारीला रोटरी इन्स्टिट्यूट, ते एक टॅग होतं माझ्या की 2 वर्षाचा तो अनुभव. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात किंवा खानदेशमध्ये रोटरी इन्स्टिट्यूट नवसारीचं खूप फेमस होतं, कारण मॅक्झिमम पेशंट तिकडेच जायचे, जवळ असल्यामुळे ॲक्सेसिबिलिटी चांगली होती. नंतर मग दुसरं, आनंदभाई, त्यांनी सुरुवातीला जी न्यूजपेपरच्या थ्रू, म्हणजे मल्हार कम्युनिकेशनचे सर्व आनंदभाई, वा, ते आमच्या दिशा हॉस्पिटलच्या जर्नीमध्ये पहिल्या दिवसापासून होते. त्यांनी न्यूजपेपरच्या थ्रू जी ॲड दिली, ती फर्स्ट माझी पब्लिक आयडेंटिटी होती. त्यामुळे घराघरात पोहोच, आणि दिशा हॉस्पिटल, त्यामुळे त्याची ओळख घराघरापर्यंत पोहोचली. वा वा. आणि तिसरं म्हणजे फॅमिली वारसा, जसं मी सांगितलं, आमच्या वडिलांचा, माझे मोठे बंधू पण आर्किटेक्ट होते. आमचे 3 मामा होते, एक डॉक्टर सुधीर शहा पॅथॉलॉजिस्ट, अनिल शहा तुम्ही ओळखतात, शरद मा, हे सर्वांची बॅकग्राऊंड होती. त्यामुळे मला खूप असं सुरुवातीला इझी गेलं. त्यांचा मला खूप हे झालं, सपोर्ट होता तो सुरुवातीला. आणि चौथी मजेशीर गोष्ट म्हणजे अरुणभाई गुजराथी माझे सासरे, आणि इथं सुरेश दादा म्हणजे आम्हाला वडिलांचा समान होते ते. तर मग ओपनिंगला दोघांना बोलवायचं होतं. आणि तेव्हा अरुणभाई म्हणाले की तुम्ही जळगावचे, तुम्ही दादांना बोला, मी घरचा आहे, मी ओपनिंगला पूर्ण वेळ उभा राहील. भाई तेव्हा मंत्री होते ना? हो, तेव्हा ते फायनान्स मिनिस्टर होते. आणि मग दादा, सुरेश दादा म्हणाले की नाही म्हणे, आज त्यांचा मान पहिला आहे, ते स्टेजवर बसतील, मी गेटवर उभा राहील सर्वांचं स्वागत करायला. पण म्हटलं नाही, आमचा हट्ट असा होता की दोघांनी स्टेजवर बसायचं. आणि दोघं भिन्न राजकीय पक्षाचे होते, पण शेवटी ते तयार झाले. आणि त्यांना एका स्टेजवर एकत्र बघण्यासाठी व ऐकण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती. त्यामुळे पण माझं एक ओपनिंग फेमस झालं. म्हणजे माझी अशी जी सुरुवात झाली जळगावमध्ये, ती खूप मोठ्या धूमधडाक्याने झाली अशी. आणि म्हणजे अपूर्व असा योगायोग म्हटलं पाहिजे, दादा आणि भाई एका स्टेजवर. म्हणजे खरंच. आणि बरं, मग आता जसं फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून तुम्ही भाईंकडे बघतात, आपले सासरे विठ्ठलभाईंकडे बघतात, अरुणभाईंकडे आपल्या दादांकडे बघतात, भवरलालजी जैन, ते पण सगळे ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रवासामध्ये. तसे तुम्ही कृतज्ञतेनं तुमच्या गुरूंना पण वंदन करतात, मेंटॉर्स म्हणून. तर त्यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. मी 1990मध्ये BJ मेडिकलमधून पास झालो. तर माझी जी BJ मेडिकलला असताना माझी जी पहिली कॅटरॅक्ट सर्जरी झाली, ते आमच्या डॉक्टर अनिता ज्ञानचंदानी मॅडम. बरं. ते पहिली कॅटरॅक्ट सर्जरी कोणी विसरत नाही. त्यामुळे तसं बघितलं तर माझा पहिला मेंटर मॅडम डॉक्टर ज्ञानचंदानी मॅडम. नंतर मग मी जसं तुम्हाला सांगितलं, मी 2 वर्ष नवसारीला होता. नवसारीसाठी म्हणजे इट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. तिकडे रोटरी इन्स्टिट्यूट इज वन ऑफ द बेस्ट, म्हणजे लार्जेस्ट लेबल लागलं की संपलं काय बात. त्यामुळे तिकडेच खूप चांगला मला एक्सपिरियन्स भेटला. तर तिकडे डॉक्टर नितीन पटेल हे माझे एक गुरु होते. आणि तिकडं पहिले कसं सुपर स्पेशालायझेशन काही नव्हतं. आता कसं आहे, कॉर्निया स्पेशालिस्ट, ग्लॉकोमा स्पेशालिस्ट, रेटिना स्पेशालिस्ट, असे बरेच स्पेशलायझेशन झाले. तेव्हा आम्हाला तसं काही स्पेशलायझेशन नव्हतं. तर मला प्रत्येक विभागात खूप काम करण्याची संधी भेटली. क्लिनिकल एक्सपोजर पण भेटला आणि सर्जिकल एक्सपोजर पण भेटला. आणि 2 वर्षानंतर मला एक कॉन्फिडन्स आला आणि मग मी जळगावला सुरू केलं. जेव्हा मी जळगावला सुरू केलं तेव्हा कॅटरॅक्ट
कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे तेव्हा काही ग्लॅमर नव्हतं आणि आमच्या फील्डमध्ये ब्रँचमध्ये पण कसं आहे ना, तेव्हा कॅटरॅक्ट सर्जरी म्हटलं की एक कॅम्प सर्जरी खूप फेमस होती. त्याला इंजेक्शन द्यायचं, कॅटरॅक्ट काढायचं आणि जाड भिंगाचा 10 नंबरचा चष्मा लावायचा, म्हणजे असं काही नाही. त्यामुळे ऑप्थॅल्मॉलॉजी बाय चॉईस कोणी घेतच नव्हतं. काही नाही मिळालं की मग शेवटी मग ऑप्थॅल्मॉलॉजी घेऊन टाकायचं असं होतं. पण आता त्याच्यात खूप बदल झाला. 1995मध्ये 96मध्ये एक नवीन तंत्रज्ञान आलं, म्हणजे त्याच्याने एक नवीनच क्रांती आली कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये. त्याचं नाव म्हणजे फॅको इमल्सिफिकेशन. तर फॅको इमल्सिफिकेशनमध्ये कॅटरॅक्टचे छोटे छोटे आपण तुकडे करतो, फ्रॅगमेंटेशन करतो आणि ते व्हॅक्यूमने आपण सक केलं जातं. आणि ते ही जी जुनी पद्धत आणि ही ऑल टुगेदर एकदम नवीन. मग हे नवीन शिकणं आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आणि नवीन पेशंट्सवर इम्प्लिमेंट करायचं म्हणजे इट्स अ डिफिकल्ट टास्क. त्यासाठी मग मी मुंबईला बॉम्बे सिटी आय इन्स्टिट्यूट, तिकडे डॉक्टर कुलीन कोठारी त्यांच्या अंडर फॅको फेलोशिप केली. ते माझे थर्ड मेंटर. बरं. म्हणजे तो एक माझ्या आयुष्यातला मोठा टप्पा. आणि तसंच अजून एक मिरजला लायन्स आय हॉस्पिटल होतं, तिथं पण मग मी फॅको फेलोशिप 1 महिन्याची केली. आणि त्याच्यानंतर मला जो कॉन्फिडन्स आला आणि मग मी ते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट केलं आणि तेव्हापासून मग मी फॅको सुरू केलं. ओके. आणि नंतर मग आमच्या कॅटरॅक्टमध्ये अजून एक नवीन म्हणजे प्रीमियम लेन्सेसचं इंट्रोडक्शन. अच्छा. प्रीमियम लेन्सेस म्हणजे त्याच्यात मग टोरिक लेन्सेस, ट्रायफोकल लेन्सेस आणि इडॉफ लेन्सेस. या लेन्सेसने तुम्हाला दूरचा पण चष्मा लागत नाही, इंटरमिजिएट पण चष्मा लागत नाही आणि जवळचा पण चष्मा लागत नाही. आणि आजचा आपण लाईफस्टाईल बघतो तर मोबाईल, कॉम्प्युटर हा आपला एक अविभाज्य हे झालेलं आहे, त्याच्याशिवाय आपलं काम होतच नाही. तर त्याच्यात एक वाव इफेक्ट आलेला आहे की तुमचा चष्माच निघून जातो. म्हणजे आमच्या इथं पेशंट जो येतो ॲब्सोल्युटली लागत नाही त्याच्यात नाही. म्हणजे आमचा इथं जो पेशंट चालत येतो तो चष्मा घालून येतो आणि ऑपरेशन झालं की तो बिना चष्म्याने जातो. असं हे मॅजिक आहे. क्या बात आहे. एवढं दिलासादायक चित्र आहे आपण जे निर्माण केलेलं आहे. नक्की म्हणजे ग्रामीण भागातल्या ना. बरं मग खर्चाचा जर हिशेब कारण आणि अजून त्याच्यात एक नवीन तंत्रज्ञान आलं 2005मध्ये, टॉपिकल फॅको. टॉपिकल फॅकोमध्ये नो इंजेक्शन, म्हणजे पहिले आपण इंजेक्शन देऊन करायचो फॅको पण त्याच्यात ते नो इंजेक्शन, नो स्टिच आणि नो पॅड. मला आठवतं डॉक्टर आचार्य सर, म्हणजे मिसेस आचार्यांचं आमच्या इथं ऑपरेशन झालं होतं. नंतर मग सरांना पण मी बघितलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्हाला करावं लागेल. पण डॉक्टर आचार्य म्हटलं, त्यांनी साहजिक मुंबईला पण तपास केला. तेव्हा ते टॉपिकल फॅको जस्ट एक इंट्रोड्यूस झालं होतं की डोळ्याला तुम्हाला इंजेक्शन लागत नाही, टाके नाही आणि पट्टी पण नाही. मग त्यांनी मला विचारलं का रे तू करतो का? म्हटलं नाही सर. म्हटलं आणि जेव्हा आपण करत नाही तेव्हा आपण काही कारणं सांगतो की नाही ते रिस्की आहे, तुम्हाला पेनफुल राहील, तुम्हाला पण पेनफुल राहील आणि ऑपरेशनमध्ये पण रिस्क असते. पण मग ते नाही म्हणे, ते नवीन मग ते मुंबईला जाऊन करणार. मग तेव्हा मला समजलं की नाही दिस इज द राईट टाईम. मग मी ते लगेच नवसारीला गेलो. आमच्या नितीन पटेल सरांना फोन केला, ते जे माझे गॉडफादर मेंटर, त्यांनी माझ्यासाठी 3 केसेस ठेवल्या आणि त्यांनी मग टिप्स अँड ट्रिक्स दिल्या की कसं करायचं फॅको, टॉपिकल फॅको. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या प्रायव्हेटला हळूहळू सुरू केलं. आणि तो एक पेशंटसाठी वाव इफेक्ट असतो की नो इंजेक्शन, नो स्टिच, नो पॅड. त्याची पण तुम्हाला एक गंमत सांगतो की पेशंट कधी आमच्याकडे एकदा एक पेशंट आला, तो म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन देणार का? मी त्याला सांगितलं नाही. मग तुम्ही टाके घेणार का? म्हटलं टाके पण नाही घेणार. मग पट्टी? म्हटलं पट्टी पण नाही. मग त्यामुळे मग तुम्ही खरंच ऑपरेशन करणार आहे का म्हणे. म्हणजे एवढा तो ॲडव्हान्स झालेला आहे. आणि इट इज वा इफेक्ट. म्हणजे पेशंटला ती कल्पना पण पहिले सुरुवातीला की बिना इंजेक्शनने कसं ऑपरेशन होऊ शकतं. बरोबर. पण आता ते लोकांना ते माहिती पडलं आणि ते इट इज रुटीन झालेलं आहे आता ते. आणि तिसरं याच्यातच अजून एक नवीन क्रांती म्हणजे ऑप्टिकल बायोमेट्री. बरं. म्हणजे आपण जी लेन्स आतमध्ये टाकतो डोळ्याच्या आत, त्याचं जे पॉवर असतं ते कॅल्क्युलेट करणं, ॲक्युरेट खूप गरजेचं असतं. कारण आपण एवढ्या जेव्हा महाग लेन्सेस टाकतो, प्रीमियम लेन्सेस, तर ऑपरेशननंतर मग ते लेन्स पेशंटला थोडा पण नंबर नको यायला पाहिजे, कारण त्यांची एक्सपेक्टेशन असते तरच तुम्हाला चष्माचा नंबर देणार. तर त्याच्यात ते म्हणजे ते ॲक्युरेट असतं आणि खूप प्रिसिजन असतं की तुम्हाला नंबर लागत नाही किंवा कमीत कमी नंबर लागतो.
तर या अशा कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये खूप, आणि आज आपल्याकडे सर्वात टॉप एंड मशीन आहेत. म्हणजे वर्ल्डमधलं जे टॉप एंड आहे की अल्कॉनचं एक फॅको इमल्सिफिकेशनचं सेंच्युरियन गोल्ड मशीन, मग मायक्रोस्कोप जो आहे तो झाईस कंपनीचा, आणि हे ऑप्टिकल बायोमीटर आयोल मास्टर 700, हे कॅटरॅक्टसाठी सर्वात उत्तमोत्तम यंत्रणा आपल्याकडे आहे. आणि त्याची जी टेक्निक आहे टॉपिकल फॅको, ती पण आपण करतो 2008पासून. तर आपण जसं नवीन तंत्रज्ञान आलं आपल्या 1995पासून, तसतसं आपण ते शिकत गेलो. नवीन मशीन आले ते आपण अपग्रेड करत राहिलो, आणि नंतर मग ते पेशंटवर इम्प्लिमेंट करत राहिलो. तर असा आपला म्हणजे 1994पासून तर आजपर्यंत आपण तशी टेक्नॉलॉजीशी आपण अपग्रेड करत गेलो, मशीन पण अपग्रेड केलो, टेक्निक पण अपग्रेड करत गेलो, स्वतःला अपग्रेड करत गेलो, शिकत गेलो. म्हणजे आपण एक प्रिन्सिपल ठेवलं की लाईफ इज लर्निंग प्रोसेस, कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस, आणि ते पण आज आपण करत आहे. क्या बात आहे. म्हणजे नवं ते हवं, ते नवीन स्किल शिकणं, आणि ते आपले पेशंट्स त्यांना देऊ. म्हणजे डॉक्टरांना तर अजूनही काही ग्रामीण भागातले पेशंट्स डोळ्यांच्या बाबतीत असेल कुठल्याही आपल्या याच्यावरती म्हणजे देवच मानतात. पण तुम्ही जे देवत्व त्यांच्याकडे बहाल करून पेशंट्सकडे हे सगळं नवीन शिकत आलात आणि इम्प्लिमेंट करत आलात. आणि तुम्ही जसं सांगितलं पेशंट्स, म्हणजे आपण समाजाचं खूप देणं करतो. होय होय, सामाजिक दायित्व आहे. राईट. त्यामुळेच मग जसं मी तुम्हाला वडिलांचं सांगितलं की म्हणून आपण ते मातोश्री वृद्धाश्रमची आपण एक सेवा करतो. मग रोटरीच्या थ्रू पण आपण बरेच विविध कॅम्प कॅटरॅक्टचे दरवर्षी आपण ऑनगोईंग कॅटरॅक्ट सर्जरीचा प्रोजेक्ट असतो. मग स्कूल चेकअप, आय चेकअप, रिक्षावाले, ड्रायव्हरवाले यांचे पण आपण आय कॅम्प घेत राहतो. सर्जरीज तर शेकडोच्या घरात झाल्या असतील, आणि लाभार्थींची संख्या पण प्रचंड अजून तुम्हाला म्हणजे अरुणबाईंचे वडील, तुम्हाला नाव ऐकलं असेल, बाबाजी परिवार त्यांना असं म्हणतात. तर मी सुरुवातीला म्हणजे प्रॅक्टिस सुरू झाली आहे की मी चोपड्याला कधी गेलो तर ते विचारायचे की तुझे आज या आठवड्यात किती ऑपरेशन झाले. मी सांगायचो एक 10-15 झाले असतील. त्यांना त्या आकड्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. ते म्हणायचे तू किती फ्री केले म्हणे त्याच्यातले. तर ते म्हणतात की दर आठवड्याला 2-3 ऑपरेशन फ्री करायचे, आणि रोज किती पेशंट बघतो. म्हटलं काय 40-50 काही असं बघत असेल, त्याने रोज 2-3 पेशंट तू फ्री बघत जा. असं ती एक शिकवण आपल्याला भेटत गेली. म्हणजे वडिलांकडनं, सासऱ्यांकडनं आपण एक, आणि आदर्श मला म्हणजे आदर्श बाहेर शोधावंच नाही लागलं, घरीच होते आमच्या. वा वा वा. मित्रांनो, डॉक्टर साहेब थोडे भावूक झालेले आहेत, आणि ते सगळं स्वाभाविक आहे. एक संवेदनशील डॉक्टर की ज्यांनी शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहेत, ते सर्जनशील पण आहेत, आणि पेशाने पण सर्जन आहेत, नेत्रतज्ञ आहेत. पण असं असताना सुद्धा आदर्श आपल्या भोवताली आहेत, आपल्या कुटुंबात आहेत, ही जाणीव असणं, आणि त्या दृष्टिकोनातून त्या पथदर्शी मार्गदर्शन त्यांचं डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करणं, त्या दिशेने एक पाऊल आपण टाकणं, हे त्यांना आत्ता या क्षणी आठवतं आहे सगळं. आणि नक्की कृतज्ञता भाव त्यांच्या मनामध्ये आहे, आणि या क्षणी ते भावूक झालेले आहेत, पण कृतज्ञतासुद्धा ते व्यक्त करत आहेत. तेच म्हणजे आपल्याला आदर्श बाहेर शोधावा नाही लागला, एक्झॅक्टली घरीच होते. वा वा. आणि त्यांनाच आपण फॉलो केलं. नक्की 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 नक्की. नाही तर कसं असतं की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, आणि त्यामुळे त्यांना असं मिस करतो. वा वा वा. छोटे छोटे टिप्स असतात या लोकांच्या, ज्येष्ठ लोकांच्या, त्यांचा आशीर्वाद म्हणूनच ते सांगत असतात आपल्याला, जसं ते बाबाजींचं तुम्ही सांगितलं. क्या बात. बरं 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 बरं. मग आता हा विषय फार महत्त्वाचा आहे की बाबाजींबद्दल तुम्ही सांगितलं, इतरांबद्दल तुम्ही सांगितलं, मेंटॉर्सच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली. सहचारिणी जी असते आपली धर्मपत्नी, तिचंही आपल्या आयुष्यातलं स्थान फार महत्त्वाचं असतं. मला भाभीजी ज्या आहेत त्या मला वाटतं डिझायनिंगकडे त्यांचा कल आहे, त्यांना त्याची आवड पण आहे. तिने म्हणजे असं GD आर्ट्स पेंटिंग केलं आहे, आणि शी इज अ ग्रेट क्राफ्टर्स. वा वा.
जपानला जाऊन पण जपानला पण त्यांनी क्या बात. एक सिल्क फ्लॉवरचा असा प्रोजेक्ट केला आणि Very good, very good. शी वॉज द फर्स्ट हम्म, इंडियन आपले. वुमन तो अच्छा, डिप्लोमा करण्यामध्ये. वा आणि असं म्हणतात ना की तिच्या हातात जादू आहे, मॅजिक आहे. म्हणजे तिचं क्राफ्ट एवढं सुंदर आहे, ती एकदा जी डिझाईन करते ती कधी रिपीटच होत नाही. म्हणजे असे तिचे कलाच आहे अशी असं. छान, छान, म्हणजे आणि तिचा मला नेहमी असा सायलेंट सपोर्ट राहिला. तिने कधी मला कोणती पण वस्तू करण्यामागे कधी हे नाही केलेलं आहे. आणि आमचं तेच एक स्वप्न होतं की आईवडिलांसोबत राहायचं आपण. बर 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 आणि आम्ही जसं आमच्या इकडे पाहुणे मंडळी म्हणजे सतत चालूच असायचं. आणि ती पण जॉईंट फॅमिलीने आली, त्यामुळे ते जुळून आलं. जुळून तिने पण कधी विरोध नाही केला की एवढे पाहुणे आणि आई वडील कसे काय आपल्यासोबत. त्यामुळे ते एक तिने खूप साथ दिली. तिची मला आयुष्यभर साथ राहिली आणि आहे. वा आणि माझ्या पण 2 मुली आहेत. एक छोटी जी आहे तिने डिझायनिंग केलं आहे, मास्टर्स केलं आहे, मास्टर्स इन डिझायनिंग. आणि ती आता सध्या न्यूयॉर्कला आहे. ती आईच्या पायांवर चालते. आणि मोठी तोषा, अच्छा अच्छा तिने MS ऑप्थॅल्मॉलॉजी केलेलं आहे आणि आता ती फेलोशिप करते ग्लॉकोमामध्ये आणि मदुराईमध्ये. आणि ते वर्ल्डमधलं लार्जेस्ट आय केअर सेंटर आहे. आणि ती माझा बसा पुढे चालू आहे म्हणजे असं. नक्कीच नक्की. आणि आता बस तिचे 2-3 महिने राहिले आणि ती मला एप्रिलमध्ये परत आता जॉईन होईल असं. नेक्स्ट जनरेशन. डॉक्टर साहेब, हे आपला जसा विषय आहे गायनाचा छंद, देही आनंद, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. म्हणजे तुमचा गळा गाता केव्हा झाला, की कधीपासून तुम्ही गायला सुरुवात झाली, हे तेव्हा कोणत्या टप्प्यावर तुम्हाला कळलं, इकडे आपण येणारच आहोत. पण तत्पूर्वी परत एकदा आमची फरमाईश आहे अख्ख्या टीमची, एक छान मुखडा तुमच्या आवडीच्या गाण्याचा. मला वाटतं तुमचे फेवरेट मुकेश आणि मुकेश. अच्छा. आणि दुसरे पण गायक तुम्हाला आवडतात? हो, मुकेश. मुकेश जास्त आवडतं. हां, मुकेशला असं म्हणजे माझा आवाज मुकेशचा सूट होता असं म्हणतात. पण आम्ही तसं सर्व किशोर पण गातो आणि पण तर तुमच्या आवडीचं. यस, मुकेश तर मी असं एक गाणं म्हणतो, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात को हो रात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. क्या बात आहे. अतिशय गाजलेलं गाणं आणि समर्पक अशा त्या शब्द पण आहेत. बरोबर. आणि तुम्ही छान सादर केलं ते. बरं, मग आपलं गाणं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि ते सुरीलं व्हावं आणि ताल सूर याच्यात सगळं त्या मीटरमध्ये ते बसावं वगैरे वगैरे, हे काही जे मापदंड असतात संगीतातले, ती संगीत साधना करत असताना मार्गदर्शक गुरु म्हणून कोण? हो, म्हणजे पहिले असं गाणं म्हणजे कसं, मी बाथरूम सिंगरच होता. बरं, गाण्यापासून अशी गाण्याची आवडत होती. बरं बरं. आणि 19 म्हणजे आम्ही मेडीबिट्सला मी जे 2016मध्ये पहिलं माझं गाणं मेडीबिट्स फक्त डॉक्टरांचा तो आमच्या IMA जळगाव IMAचा डॉक्टरांचा तो हे असतं दरवर्षी एक मेडीबिट्स होतं आणि फक्त तिकडे डॉक्टर हेच करतात. तर त्या दिवशी असं त्या वर्षी मला 2016मध्ये एक चान्स भेटला की गावं. तर पण गावं तर मला असं एक नेहमी असतं की आपण परफेक्शन द्यावं, की 100% आपलं द्यावं, नुसतं उभं राहून गायचं. त्याच्या म्हणून मी संजय पत्की सर आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडनं मग ते थोडी सुरांची ओळख झाली आणि मग त्यामुळे मग मी स्टेजवर गाऊ शकलो आणि माझं पहिलं गाणं खूप छान झालं आणि ते आज पण माझ्या असं लक्षात आहे. आणि कुठलं गाणं होतं ते याचं आनंदमधलं कहीं दूर जब दिन ढल जाए. थोडंसं झलक परत. कहीं कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, कहीं दूर जब दिन ढल जाए,
सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए. वा 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 वा. पहिलं गाणं हे पहिलं आमचं म्हणजे मेडिविक्समध्ये स्टेजवरचं माझा पहिला परफॉर्मन्स आणि तिकडनं माझी सिंगिंगची सुरुवात झाली. हां, आणि सिंगिंग नंतर मग आवडायला लागलं. नंतर मग ते कराओके झालं. आमचं आता कराओकेचा पण एक ग्रुप आहे. आम्ही 4-5 डॉक्टर मित्र आहेत. ओके 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 ओके. तर ते आम्ही दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी असं भेटतो. आणि डॉक्टर राजेश जैन माझा एक वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहे. डॉक्टर अमरेलीवेला, डॉक्टर श्रीधर पाटील, आम्ही असं 4-5 मित्र असं रेग्युलर भेटतो. तर डॉक्टर राजेश जैनच्या फार्म हाऊसवर, तिकडं फार्म हाऊस तर खूपच सुंदर आहे. आणि प्लस तिकडं कराओके सिस्टीम सोनीची आहे, ती पण खूप छान आहे. तर आम्ही असे संध्याकाळी सर्व हॉस्पिटल हे झालं की 15 दिवसातून एकदा आम्ही भेटतो. एक जण टर्न बाय. पण त्या गप्पा गोष्टीमध्ये पण कसं असतं की पहिले इतर गोष्टी, मग आम्ही आमचे काही हॉस्पिटलचे काही प्रॉब्लेम असतील ते शेअर करतो, काही आनंदाच्या गोष्टी असेल त्या शेअर करतो. सर्वजण ऐकून घेतात आणि काही प्रॉब्लेम असेल तर सर्वजण साथ देतात. तसा एक आमचा कोर ग्रुप झाला आहे. नंतर मग आम्ही गाण्याला सुरुवात करतो. टर्न बाय टर्न एक जण म्हणतो. पण जरी एक जण म्हणत असला तरी मग बाकीचे सर्वजण साथ देतात. कोणी हमिंग करतं, तर कोणी डान्स करतं, तर कोणी ड्युएटसोबत म्हणतं, तर कोणी व्हिडिओ काढत असतं. तर असा एक मैफिलच ती जमते. तर अशी एक सुंदर अख्खा आठवडा पुढचा मग तर छान ऊर्जा छान जातं. कायम म्हणजे राहते. त्या क्षणी असं वाटतं ना की रिफ्रेश झाल्यासारखं. हां, आपलं लाईफ खूप इझी झालेलं आहे. क्या बात आहे. काही लाईफ खूप हॅप्पी झालेलं आहे आणि एक म्युझिकल झालेलं आहे. आणि असंच, आणि त्या क्षणी आम्ही विसरून जातो की आम्ही डॉक्टर आहेत कोण. आम्ही त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये आम्ही जगत असतो. नक्की म्युझिकचं टॉनिकच आहे. टॉनिक आणि तुमचं जे पॅशन आहे सिंगिंग. बरं, मग हा गायनाचा छंद जोपासत असताना तुम्ही बाकीचंही सायकलिंग असेल, रेसिंग असेल, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणं असेल, असे मैत्रांचं सगळं मैत्र जमवणं असेल, बरोबर नाही का? तर असे कुठले कुठले छंद आहेत? आता तुम्ही माझा शेड्यूल बघाल तर आमचं कसं 9:30 ते रात्री 8-8:30पर्यंत टाईट स्केड्यूल असतं. फक्त मध्ये 1.5 तासाचा ब्रेक असतो. 3:30 ते 5. जेवण पण मी हॉस्पिटलमध्येच करतो. मग तेव्हा मी असं ठरवलं की आपण आपल्या स्वतःसाठी टाईम द्यायला पाहिजे. म्हणून मी सकाळी 6 ते 8 हा मी स्वतःसाठी टाईम देतो. आणि त्या टाईमच्या दरम्यान मी ब्रिस्क वॉकिंग आणि योगा अगदी नियमित करतो. म्हणजे सकाळी 6 ते 8 आमचं एक अर्धा ते पाऊण तास ब्रिस्क वॉकिंग असतं. त्याच्यानंतर 1 तास 7 ते 8 आमचं योगा असतो. योगाला पण एक छान ग्रुप झालेला आहे. तिथं पण आम्ही योगा झाल्यावर मग बाहेर गप्पा गोष्टी, एक लाफ जोक्स असे होतात. आणि आम्ही प्रत्येकाचे बर्थडे पण सेलिब्रेट करतो. आणि दरवर्षी आठवड्यातून म्हणजे वर्षातून आम्ही 2दा ट्रिप पण ऑर्गनाईज करतो. तर असा आमचा एक असा छान ग्रुप झाला आहे. आणि याच्यामुळे आम्हाला आणि संडे माझ्यासाठी खूप स्पेशल असतो. एक तर मंडे टू सॅटर्डे म्हणजे फुल वर्किंग. तर मी सॅटर्डे नाईटची वाटच बघत असतो की आता उद्या संडे म्हणजे माझा दिवस. आणि तो माझ्यासाठी एक ॲडव्हेंचर दिवस असतो. त्या दिवशी आम्ही सायकलिंग करतो. सायकलिंगसाठी आम्ही कधी कधी पद्मालय जातो सायकलवर, उन्नवदेव किंवा आर्यन फार्म हाऊस. मग कधी कधी आम्ही जेव्हा JRGने रनिंग इंट्रोड्यूस केलं तर ते तर रनिंग आम्ही JRGचे तर मनापासून मी थँक्यू मानतो. कारण त्याच्यामुळे मला एक रनिंग पॅशन आलं. आणि त्याच्यामुळे मग रनिंग मी करू शकलो. 10 किलोमीटर मी रनिंग, 21 किलो हाफ मॅरेथॉन दरवर्षी मी त्या JRG ऑर्गनाईज करतात त्याच्यात मी सहभाग घेतो आणि एन्जॉय करतो. आणि या रोजच्या ॲक्टिव्हिटीमुळे माझा असा स्टॅमिना, एनर्जी वाढली. त्यामुळे मी काही ॲडव्हेंचर पण करू शकलो. सुंदर गोष्टी त्याच्यापैकी एक मिनी ट्रायथॉलॉन. मिनी ट्रायथॉलॉन मध्ये तुम्हाला 10 किलोमीटर रनिंग करायची असते, 1.5 किलोमीटर स्विमिंग आणि 40 किलोमीटर सायकलिंग ॲट ए स्ट्रेच.
बरं, तर ते पण मी केलेलं आहे. 2दा स्काय डायव्हिंग केलेलं आहे आणि एकदा बंजी जम्पिंग केलेलं आहे. ते हे सर्व जे योगा, प्राणायाम, मेडिटेशन याच्यामुळे ती जे एनर्जी आली आणि ही कन्सिस्टन्सी, हे मी 15 वर्षापासून योगा आणि ब्रिस्क वॉकिंग करतो. हे कन्सिस्टन्सी किंवा जे डिसिप्लिन आहे ते दिस इज मी म्हणतो की कन्सिस्टन्सी इज द सुपर पॉवर. आणि हे जे डिसिप्लिन आलं योगामुळे हे, आणि ते मला प्रोफेशनमध्ये पण कामात आलं. माझ्या कामात पण एक डिसिप्लिन आलं आणि आमचा जो एवढा बिझी शेड्यूल असतो त्याच्यात जी एनर्जी लागते, स्टॅमिना लागतो, ते मला वाटतं हे योगा आणि यांच्यामुळेच मला ती भेटली. आणि एक फोकस वाढला माझा, एक स्फूर्ती वाढली. स्फूर्तीमुळे कोणतं पण काम असं चांगलं होत गेलं. म्हणजे काम करताना पण स्फूर्ती आणि जे पण काम होतं ते अगदी चांगल्या पद्धतीनेच होतं. छान छान छान. आणि नवीन नवीन शिकण्याची म्हणजे लाईफमध्ये पण एक कॉन्फिडन्स आला, पॉझिटिव्हिटी आली आणि नवीन करण्याची एक युथफुल एनर्जी आली. मला बरेच पेशंट म्हणजे बरेच लोक मित्र असे म्हणतात टुडे आय एम 61, पण मी जेव्हा पण समोरून येतो तेव्हा म्हणतात जितेंद्र राजा. वाह वाह वाह. आज पण ते म्हणजे असं डान्सिंग हिरो. एक युथफुल एनर्जी आहेत आपल्या. आणि बरेच पेशंट पण आता आमच्या इथं जे पण पेशंट्स येतात ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना ब्लर दिसतं, म्हणजे ब्लरी विजन असतं. आणि ऑपरेशन करून जेव्हा जातात तेव्हा त्यांचं ब्राईट विजन असतं. तर एकदा एक पेशंट आला, त्याने मला बघितलं असेल ऑपरेशनच्या पहिले, तर मी त्याला अगदी असं ब्लर दिसत असेल, पण ऑपरेशन झाल्यानंतर मी क्लिअर दिसायला लागलो. मग तो म्हणाला की डॉक्टर यू रिअली लुक हँडसम. म्हणजे हे जे आपल्याला जे कॉम्प्लिमेंट्स भेटले किंवा आपली जी युथफुल एनर्जी आहे ते मला वाटतं हे सर्व आपल्या फिटनेसमुळे किंवा आपल्या डिसिप्लिनमुळे, योगामुळे असं ते हे झालेलं आहे असं. छान छान छान. आता हाच धागा पकडून मी तरुणाईला तुमच्याकडनं नक्कीच म्हणजे तुम्हाला तो अधिकार पण आहे. हो. आणि डॉक्टर म्हणून सुद्धा आणि छंद जोपासणारा एक अतिशय कार्यमग्न असलेला, व्यग्र असलेला, ज्याचं स्केड्यूल अतिशय टाईट आहे असा माणूस म्हणजे तुम्हाला पूर्णपणे तुम्ही हक्क आहे की तुम्ही सांगू शकता तरुणाईला सुद्धा की मोबाईलच्या व्यसनापासून, त्या ॲडिक्शनपासून लांब राहा, डोळ्याची निगा कशी राखली पाहिजे. आपण जाता जाता सांगता करताना तुमच्याकडनं गाणं तर ऐकणारच आहोत, सुरीली अशी गप्पांची सांगता आपण करणारच आहोत. पण तत्पूर्वी तुमच्या बकेट लिस्टमध्ये, विश लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतील, हे करूया ते करूया, समाजासाठी आपण आपला वसा वारसा चालवतोच, तर पुढे नेणारच आहोत. तर ते पण आपलं सगळं संकल्प पूर्ण हो अशी आमच्या टीमच्या वतीनं नक्की आपल्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पण तरुणाईला आपण काय संदेश द्या? मी आजकालच्या यंग जनरेशनला सांगू शकतो की म्हणजे आजकाल म्हणजे आता कसं आहे ना, आपलं लाईफ जे आहे नक्की ते मोबाईल स्क्रीनशिवाय कम्प्लीट होतच नाही. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ स्क्रीन टाईम जास्त लाईफच आहे. म्हणजे ते त्याला आपण अवॉइड पण नाही करू शकत. आणि असं म्हणतात ना की दुनिया मेरी मुठ्ठी में, दुनिया मेरी खिसे में, तर हे मोबाईलमुळेच शक्य झालेलं आहे. म्हणजे आता ते जी म्हण होती ती काही खोटी नाही आहे. तर मी तरुणाईला म्हणजे यंग जनरेशनला मी तेच सांगू शकतो की मोबाईल इज इसेन्शियल, पण त्याच्या आहारी नका जाऊ, ॲडिक्ट नका होऊ. तर आणि जो मोबाईलसाठी एक बेसिक रूल आहे, रूल ऑफ 20-20-20. म्हणजे आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स 20 सेकंडसाठी 20 फीटवर 20 सेकंडसाठी तुम्ही बघा आणि ब्लिंक फ्रिक्वेंटली. त्याच्याने मग तुमचं ते डोळे पण कोरडे नाही राहत, मॉइस्ट राहतात. आणि लेट नाईट स्क्रोलिंग तुम्ही अवॉइड करा. लेट नाईट स्क्रोलिंगपेक्षा तुमच्या रिअल मित्रांशी तुम्ही जास्त फ्रिक्वेंटली भेटा, त्यांच्यासोबत बसा, त्यांच्यासोबत हसा, त्यांच्यासोबत जेवण करा, त्यांना तुमचे जॉय, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते शेअर करा. नंतर मग एक एक्झरसाईजविषयी मी सांगू शकेल की रोज 30 ते 45 मिनटं तुम्ही रेग्युलर एक्झरसाईज करणं जरुरी आहे. त्याच्यात मग ते वॉकिंग असो, सायकलिंग असो, स्विमिंग असो की जिम असो, काही पण करा, पण करत राहा आणि ते पण नियमित करत राहा. हे महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य ते खूप महत्त्वाचं आहे. तर आपण नवीन एक 10 दिवस करतो आणि मग सोडून देतो. 1 जानेवारी आलं की मग संकल्प धरतात आणि मग ते नंतर मग लोक विसरून जातात. तर तसं न करता सातत्य टिकून राहा. मग तिसरं डाएटविषयी पण सांगू शकेल की डाएट आपलं एकदम सिम्पल
आणि रिअल डाएट असावा की त्याच्यात फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, प्रोटीन रिच डाएट ठेवा. जंक फूड म्हणजे जसं पिझ्झा, पास्ता इट्स ओके, बट ते इट शुड नॉट बी लाईफस्टाईल. वन्स इन अ व्हाईल इट्स ओके, पण शुड नॉट बी लाईफस्टाईल. तिसरं झोप खूप महत्त्वाची आहे. झोप आपली रोज 7 ते 8 असणं जरुरी आहे, कारण ते म्हणतात ना की स्लीप इज अ नॅचरल डिटॉक्स. आणि स्लीपमध्ये आपली बॉडी रिपेअर होते, आपले हार्मोन जे आहे हार्मोनल बॅलन्स ते होतं, ब्रेन पण रिस्टोर होतं. तर ते आणि मी अजून एक सांगू शकतो की एक्झरसाईजमुळे आपल्याला फील गुड हार्मोन रिलीज होतात. ते डोस म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म, म्हणजे डोपामिन, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन आणि एन्डॉर्फिन हे. त्यामुळे एक्झरसाईज पण तेवढीच जरूर आहे. जसं आता मी सांगितलं की मोबाईल रिस्ट्रिक्शन, एक्झरसाईज, डाएट, स्लीप आणि वर्क आपला वर्कमध्ये पण बॅलन्स असावा. अच्छा. म्हणजे हार्डवर्क करणं जरुरी आहे, पण स्वतःला बर्नआउट नका करू. स्मार्ट बॅलन्स. वर्क बॅलन्स. स्मार्ट वर्क पाहिजे, पण त्याच्यात डिसिप्लिन पण पाहिजे. आणि फ्रिक्वेंट ब्रेक्स हे महत्त्वाचं आहे. हे एवढे मी 4-5 जीवनाचं मर्म म्हणजे सुखी माणसाचा सदरा तुम्हाला मिळाला, पण ते त्याच्या मागे एफर्ट्स आहे आणि एक दृष्टी पण आहे की आपल्याला हे करायचं आहे. बरं. नक्की. आणि ते डिसिप्लिन पण फार महत्त्वाचं सांगितलं. तर पुन्हा एकदा फार म्हणजे केवळ सुरीला गप्पाच नाही, तर अतिशय ज्याला आपण म्हणतो की जीवनाचं तत्त्वज्ञान जे तुम्ही सगळे जगता आहात, एक डॉक्टर म्हणून सुद्धा आणि समाजातले घटक म्हणून सुद्धा, तर ते सगळं तो तुमचा स्थायीभाव आहे. वसा वारसा जपत नवं ते हवं आणि सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. हे सगळं जे काय आहे तर त्याला परत पुन्हा आमच्या सगळ्या टीमच्या वतीने सॅल्यूट आहे डॉक्टर साहेब. खूप मोठं काम आहे, रचनात्मक क्रिएटिव्ह काम आहे. तुमचे छंदही असेच जोपासत राहा आणि उत्तम आरोग्य आपल्याला लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी सुरेल अशी सांगता, जशी सुरुवात झाली, प्रारंभ झाला, तशी सांगता पण आपण छान करूया तुमच्या गाण्याने. माझं एक आवडतं ड्युएट आहे धर्मात्मामधलं, क्या खूब लगती हो. मला आठवतं, म्हणजे ते हे जे गाणं होतं मला खूप आवडायचं. तर तेव्हा मी म्हणजे ते 70मधलं गाणं आहे. तेव्हा मला आवडायचं म्हणून आमच्याकडे रेकॉर्ड प्लेअर होता, तर वडिलांनी ते रेकॉर्ड प्लेअर पण माझ्यासाठी घेऊन आलं ते. तेच गाणं मी आज सादर करतो. यस. त्याचा म्हणजे मुखडा जस्ट. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम प्यार से प्यारी हो, तुम जान हमारी हो. वा 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 वा. बिग थँक्यू डॉक्टर साहेब. नाही, थँक्यू देशमुख सर. म्हणजे ॲक्च्युली मी तसा बोलायला खूप लाजाळू म्हणा किंवा असं स्टेज डेअरिंग नाही आहे, पण तुम्ही आज मला बोलतं केलं त्याबद्दल थँक्यू. आणि मल्हार प्रतिष्ठानने आज आम्हाला इन्व्हाइट केलं, आज इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो तुमचे. नमस्कार सर. तुम्ही आज इथं आज मल्हार कम्युनिकेशनचा जो प्रोग्राम आहे, हॉबी डुबी डू प्रोग्राम आहे, त्यासाठी आमच्यासारख्या छंद जोपासणाऱ्या लोकांना तुम्ही बोलवलं. आमची जीवनशैली काय आहे ती आम्हाला मांडण्याचा जो आज तुम्ही चान्स दिला, ऑपॉर्च्युनिटी दिली, तो त्याबद्दल मी खूप मनापासून तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणि हा जो तुम्ही उपक्रम सातत्याने घेता, ते मला वाटतं आजची जी आहे एपिसोड तो 240 म्हणजे इट इज अ व्हेरी बिग नंबर. आणि जसं आपण मी आत्ताच बोललो की कंटिन्युटी, डिसिप्लिन, ते तुम्ही कंटिन्युटी ठेवलेली आहे. आणि आमच्यासारख्या लोकांना, छंद जोपासणाऱ्या लोकांना तुम्ही पुढे आणतात समाजासमोर आणि बोलतं करतात, आम्हाला चान्स देतात आमचे छंद समाजासमोर मांडण्याचे. आणि त्यामुळे मला वाटतं लोकांना पण प्रेरणा भेटते, आम्हाला पण एक अजून नवीन ऊर्जा भेटते की अजून नवीन
जास्त आपण पुढे जावं. तो जास्तीत जास्त उपक्रम तुम्ही पुढे न्यावा आणि तुमचे हे जे आज 240 झालेले आहे ते पुढे 500, 1000 असे एपिसोड व्हावे. आणि मी प्रत्येकाला जो हे यूट्यूबचं चॅनल बघत आहे त्यात जास्तीत जास्त लोकांनी त्याला लाईक करावं आणि जास्तीत जास्त त्याला सबस्क्राईब करावं असं मी आव्हान करतो आणि नम्र विनंती करतो. थँक्यू.